हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट किंवा NTUGC नेट किंवा PhD या तिन्हीपैकी एक एक्झाम जर तुम्ही क्वालिफाय झाले तर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी पात्र होता, म्हणजेच एलिजिबल होता. फ्रेंड, नवीन GR नुसार या तिघांनाही सेपरेट वेटेज दिलेलं आहे. तो GR काय आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. जर तुम्हाला फ्युचरमध्ये असिस्टंट प्रोफेसर होण्याची इच्छा असेल किंवा होऊ इच्छित असाल तर या नवीन GRला तुम्ही बारकाईने समजून घेतलं पाहिजे. काय नियम आहेत हे आपण पाहिले पाहिजे. फ्रेंड, आज आपण या GR मधलं नेट आणि सेटचं काय वेटेज आहे हे पाहणार आहोत. आजचा GR पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही नेक्स्ट MS सेट एक्झाम किंवा NTUGC नेट एक्झाम देणार असाल तर दोन्ही एक्झाम मधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. जो आपला कोर्स आहे त्या कोर्सचा वापर करून खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला स्कोअर केलेला आहे. फ्रेंड, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पेपर फर्स्टमध्ये 92, 90, 88, 86, 84, 82 इतका देखील स्कोअर विद्यार्थ्यांनी केलेला आहे. म्हणजे 100 पैकी 92, 100 पैकी 90 असा देखील स्कोअर तुम्हाला करता येऊ शकतो. जो पेपर फर्स्टचा कोर्स आहे या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी 2025चा एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला सर्वांचे रिझल्ट मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत. फ्रेंड, जो आपला कोर्स आहे त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस इन डिटेल तुम्हाला कव्हर करून दिला जातो विथ ट्रिक्स अँड टिप्स. ठीक आहे, डेमो पेपर देखील सोडून घेतले जातात. याचा उपयोग असा होतो की एक्झामिनेशनमध्ये तुमचा एका वेगळ्याच लेवलला स्कोअर वाढतो, जसं की तुम्हाला आता मी दाखवला. ठीक आहे, हा जो आपला कोर्स आहे यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे कंटेंट तुम्हाला कव्हर करून भेटतो. अदर कुठलंही पुस्तक तुम्हाला रेफर करण्याची गरज पडत नाही किंवा अदर कुठेही प्रॅक्टिस करण्याची गरज पडत नाही. फुल अँड फायनल पेपर फर्स्टचा सिलेबस विथ प्रॅक्टिस या ठिकाणी कव्हर करून दिला जातो. या कोर्स संदर्भात तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन हवी असेल तर 90 11 36 20 82 या नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. फी पेड करण्यासाठी इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. ठीक आहे, पेपर फर्स्ट खूप चांगल्या प्रकारे तुमचा कव्हर करून दिला जाईल. कुठलेही बुक्स तुम्हाला रेफर करण्याची गरज पडणार नाही. सिंपल. तर गाईज, या ठिकाणी जो नवीन GR आहे तो GR आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता 11 फेब्रुवारी 2026 हा GR आहे, म्हणजे एकदम लेटेस्ट GR आहे. हा GR अप्लाय कोणाला हे समजून घ्या. इथं म्हणले पहा, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या, म्हणजे काय हायर एज्युकेशनच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यात करण्यात येत आहे. म्हणून थोडक्यात त्या ठिकाणी सांगितले काय, जे पण सार्वजनिक विद्यापीठ आहे राज्यातील, ठीक आहे, त्या सर्व विद्यापीठांना ही प्रक्रिया इम्प्लिमेंट करणं आवश्यक आहे. कारण हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे. तो GR सर्व विद्यापीठांना लागू आहे. म्हणजे विद्यापीठामध्ये जी भरती होती ना ती भरती या GR नुसार पुढे होऊ शकते. ठीक आहे ना. या संदर्भात जे पत्र होतं ते पत्र 4/2/2026 त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं. त्यानुसार हा GR त्यांनी पब्लिश केला आहे 11 फेब्रुवारी 2026 म्हणजे एकदम लेटेस्ट GR आहे. ठीक आहे, पुढे जी भरती होईल ना 5000 पदांची वगैरे, युनिव्हर्सिटीमध्ये म्हणतोय आम्ही, कॉलेजमध्ये नाही. कॉलेजसाठी रोल वेगळे, युनिव्हर्सिटी रोल वेगळे. युनिव्हर्सिटीमध्ये जी भरती होईल ना ती या GR नुसार होईल. ठीक आहे, आता या ठिकाणी स्क्रोल डाऊन जर केलं तर 11 पानांचा हा GR आहे. तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करून देईन. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी हा GR मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तुम्ही ती दोन्ही बारकाईने वाचू शकता. त्या ठिकाणी परिशिष्ट अ मध्ये दिलेलं आहे. पहा, आपला जो मेन मुद्दा आहे ना तो ठिकाणी पाहणार आहे असिस्टंट प्रोफेसरचा मेन मुद्दा आहे. ठीक आहे ना. सर्वात पहिल्यांदा अपॉइंटमेंट तुमची कशी असते, असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी असते. सिंपल ना. तर या ठिकाणी या संदर्भात काय म्हणलंय त्यांनी, तरी ते म्हणलंय पहा, अकॅडमिक रेकॉर्ड जे आहेत ना त्याला त्यांनी 46 मार्क दिलेले आहेत. कशासाठी, अकॅडमिक रेकॉर्डसाठी. आता त्या मार्कांचं क्लासिफिकेशन कसं आहे ते पाहायचं आहे. पहा, थोडक्यात सांगणार आहे, जास्त काही डीपमध्ये सांगत नाहीये. इथं ग्रॅज्युएशन लेवलला त्यांनी 10 मार्क दिलेले आहेत. म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये तुमचं जे पण ग्रॅज्युएशन आहे त्यामध्ये 80% जास्त टक्के तुम्हाला असतील तर 10 मार्क भेटणार. 60% पुढे
पण 80% कमी जर मार्क तुम्हाला असतील तर 8 मार्क भेटणार. 55% पुढे पण 60 कमी असतील तुम्हाला मार्क तर भेटणार 6 मार्क. आणि 45 जर म्हणू शकतो आपण त्या ॲव्हरेजमध्ये असेल तर 4 मार्क भेटणार. म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशनच्या मार्कांच्या बेसवर पण तुम्हाला इंटरव्ह्यूच्या परफॉर्मन्सला मार्क भेटणार आहे थोडक्यात. ठीक आहे ना. किंवा आपण म्हणू शकतो अकॅडमिक रेकॉर्डला मार्क भेटणार आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनमध्ये 80% जास्त टक्के आहेत त्यांना या ठिकाणी 10 मार्क भेटणार आहे. ज्यांना 80 कमी आहेत पण 60 जास्त आहेत त्यांना 8 मार्क या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे ना. 80% म्हणले 8 मार्क इथे भेटणार. सिंपल. तर बेसिक क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही बारकाईने शांत पद्धतीने नंतर वाचू शकता. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पीजी. सेम पीजीला पण तोच रूल आहे. 80% जर जास्त टक्के तुम्हाला असतील तर 14 मार्क भेटणार. म्हणजे इथं दिले आउट ऑफ. ठीक आहे. म्हणजे 14 किती भेटणार तर ज्यांना 80 जास्त मार्क आहेत पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये म्हणजे पीजीमध्ये त्यांना 14 भेटणार. ज्यांना 80 कमी पण 60 जास्त आहेत त्यांना भेटणार 12 मार्क. ठीक आहे ना. पुढचा क्रायटेरिया सेम त्या पद्धतीचा आहे. तुम्ही नंतर पाहू शकता. मी बेसिक सांगतोय कारण जो विद्यार्थी असिस्टंट प्रोफेसरसाठी अप्लाय करतोय त्याला कमीत कमी 60 मार्क असणं आवश्यक आहे असं मला तरी वाटतंय. कारण त्यांनी जर प्रॉपरली अभ्यास केला असेल तर तो विद्यार्थ्यांना प्रॉपरली शिकू शकतो. ठीक आहे ना. तुम्ही जर अभ्यास केला नसेल कॉलेज लाईफमध्ये तर तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल त्याच तुम्ही प्रॉपरली शिकू शकता. बरं ना. कारण तुम्हाला जे शिकवायचं आहे ते तर तुम्हाला यायला हवं ना. मग त्या अनुषंगाने या ठिकाणी बेसिक क्रायटेरिया दिलेला आहे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला ज्या विद्यार्थ्यांना 80+ मार्क आहेत पीजी आणि यूजीमध्ये त्यांना या ठिकाणी आउट ऑफ मार्क भेटू शकतात 10 आणि 14 मार्क. म्हणजे बरं का ग्रॅज्युएशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला त्यांना याचं फळ आत्ता भेटणार आहे. म्हणून मी सांगतो जो पण प्रयत्न करत आहे तो प्रामाणिकपणे करा. फायदा 100% कधी ना कधी होतोच. ठीक आहे ना. जसं की आता तुम्ही नीट सेटचा अभ्यास करताय प्रामाणिकपणे करा. आता तुम्ही क्वालिफाय होण्यासाठी त्याचा फायदा होईलच पण पुढे जाऊन तुम्हाला टीचिंग करायचं आहे त्यासाठी देखील या अभ्यासाचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे. ठीक आहे ना. कोर्समध्ये वारंवार सांगतो टीचिंग ॲप्टिट्यूड आता आपण जो पाहतो ना तो इतका बारकाईने पाहायचा की शिकवायचं कसं हे आपल्याला त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. ठीक आहे ना. म्हणजे फक्त अभ्यास करायचा आणि एक्झाम क्वालिफाय व्हायचं म्हणून आपल्याला शिकायच्या नाहीत गोष्टी. आपण क्वालिफाय होणारच आहोत तो पॉईंट वेगळा पण या अभ्यासाचा फायदा आपल्याला शिक्षणामध्ये झाला पाहिजे. सिंपल ना. पुढे पीएचडी. ठीक आहे ना. एमफिल पीएचडीसाठी टोटल 17 मार्कांचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. म्हणजे जर पीएचडी तुमची असेल तर टोटल 17 मार्क भेटणार. एमफिल असेल तर 60% जास्त मार्क असतील तर 5 मार्क आहेत तुम्हाला. ठीक आहे. आणि 60 कमी पण 55 जास्त असतील तर 3 मार्क आहे एमफिलला. म्हणजे समजून घ्या तुम्हाला पर्सेंटेज कुठल्या लेवलला किती त्यानुसार इथं मार्क आहेत. नंतर तुमची पीएचडी असेल तर 17 मार्क भेटणार. या ठिकाणी तुम्ही एमफिल पण केलेलं आहे आणि पीएचडी पण केलेली आहे. ठीक आहे ना. मग इथं म्हणता तुम्ही एमफिलला मला 60 जास्त मार्क होते मग इथं 5 मार्क मला भेटणार असं म्हणताल. आणि माझी पीएचडी पण आहे मग प्लस मला 17 मार्क द्या असं तुम्ही म्हणताल. तसं अलाउड नाही आहे. एमफिल प्लस पीएचडी याचे मॅक्झिमम मार्क तुम्हाला 17 भेटणार आहे. समजलं. एमफिल प्लस पीएचडी तुमची असेल तर मॅक्झिमम मार्क 17. या नवीन GR नुसार आहे. GR आपल्या महाराष्ट्रामध्ये फ्रिक्वेंटली बदलतात. हा पॉईंट सोडून द्या. ठीक आहे. आता जी 5000 पदांची भरती होती ना त्यासाठी कदाचित हा GR ते अप्लाय करू शकतात. सिंपल. आता थोडंसं पुढे जाऊया. म्हणजे एमफिल प्लस पीएचडीला 17 मार्क मॅक्झिमम हे समजून घ्या. फक्त पीएचडी असेल तरी पण 17 मार्क तुम्हाला भेटू शकतात. डोंट वरी. आता GRF नेट सेट याला मॅक्झिमम मार्क आहे 5. ठीक आहे. नेट विथ GRF तुमचा असेल तर 5 मार्क भेटणार तुम्हाला. फक्त नेट असेल तर 4 मार्क भेटणार. फक्त सेट असेल तर 3 मार्क भेटणार. ठीक आहे ना. नेट सेट GRF हे सर्वच तुमचं तर या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम 5 मार्क भेटणार. इथं म्हणलंय ब्रॅकेटमध्ये मॅक्झिमम 5 मार्क. ठीक आहे ना. म्हणजे या ठिकाणी हा पॉईंट मला क्लिअर करायचा आहे. अनेक विद्यार्थी म्हणतात की पीएचडी आमचं झालं मग सेट नेटची आम्हाला गरज नाही. तसं नाही आहे फ्रेंड. सेट नेटला पण सेपरेट वेटेज आहे. फक्त सेट असेल सेपरेट वेटेज आहे. फक्त नेट असेल सेपरेट वेटेज आहे. ठीक आहे ना. म्हणजे वेटेज हे सेपरेट आहे. एका एक्झामचा दुसऱ्या एक्झामशी जास्त काही संबंध नाही आहे. आता या ठिकाणी आणखी एक पॉईंट समजून घ्या. तुम्ही पीएचडी केलेली ठीक आहे ना आणि सेट नेट तुमचं नाही आहे. तुम्ही इंटरव्ह्यूला गेले तुम्हाला पीएचडीच्या बेसवरती 17 मार्क देतील. ठीक आहे ना. जे पण असेल इथं मराठीतून लिहिलंय तसं इंग्लिशमधून 17 मार्क. ठीक आहे ना. तुम्हाला देतील कशाच्या बेसवर पीएचडीच्या बेसवर. आता दुसरा कॅन्डिडेट आहे त्याचं पीएचडी पण कम्प्लीट आहे सेट पण कम्प्लीट आहे. त्याला +3 मार्क होणार आहे ना. 17 + 3 होणार म्हणजे 20 होणार त्याला. सिंपल ना. म्हणजे पॉईंट समजून घ्या. ही कॉम्पिटिशन आहे. तुम्ही फक्त पीएचडी केली शांत बसले योग्य नाहीये.
तुम्हाला नेट सेट पण करणं अपेक्षित आहे. असिस्टंट प्रोफेसर झाल्यानंतर असोसिएट प्रोफेसर होण्यासाठी सेट नेटला पण मार्क आहेत. ज्यांचं सेट नेट असतं त्यांची ग्रोथ स्पीडने होते. ज्यांचं फक्त PhD त्यांना काही ठिकाणी प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात, कारण गव्हर्नमेंटचा रूल फ्रिक्वेंटली चेंज होत राहतो. ठीक आहे ना. म्हणजे सांगायचं आहे काय, अनेक विद्यार्थी म्हणत होते की सर आता सेट नेटचं काय वेटेज आहे. वेटेज आहे 5 मार्क दिलेले आहेत युनिव्हर्सिटी लेवलला. आणि जर कॉलेज लेवलचा विचार केला ठिकाणी तर कॉलेज लेवलला सेट नेटसाठी 10 मार्क आहेत, काही ठिकाणी 8 मार्क आहेत. सिंपल ना. म्हणजे कॉलेजसाठी GR वेगळे आहेत आणि आणि युनिव्हर्सिटीसाठी GR वेगळा आहे. ठीक आहे ना. जी भरती होत आहे ती भरती युनिव्हर्सिटीमध्ये कशी होईल हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगते. म्हणजे कॉलेज लेवलला पण 8 ते 10 मार्क सेट नेटसाठी आहेच आणि युनिव्हर्सिटीमध्ये पण सेट नेटसाठी 5 मार्क आहेच. ठीक आहे ना. म्हणजे मार्कांचं इथं वेटेज आहे. PhD केलेला विद्यार्थी प्लस त्याचं सेट नेट असेल तर त्याला वेटेज जास्त आहे, त्याचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. फक्त PhD आहे सिलेक्शन होण्याचे चान्सेस कमी आहेत. फक्त सेट नेट आहे सिलेक्शन होण्याचे चान्सेस कमी आहेत. दोन्ही पण असेल चान्सेस खूप जास्त आहे. ठीक आहे ना. आता या ठिकाणी आणखी एक पॉईंट असतो पहा, ज्याचा फक्त PhD आणि सेट नेट नाही आहे तो इंटरव्ह्यूमध्ये थोडासा मार खातो. बरोबर ना. म्हणजे बेसिक पॉईंट आहे पहा, तुम्ही सेट नेटचा खूप चांगला अभ्यास केला इंटरव्ह्यू तुमचा चांगला होतो, कारण अभ्यास केलेला आहे, लेटेस्ट तुम्ही अभ्यास केलेला असतो. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला चांगले मार्क भेटतात. बरं ना. जवळपास 50% इंटरव्ह्यूला वेटेज असतं. ज्याचा सेट नेटचा अभ्यास आहे त्याचा इंटरव्ह्यू चांगला होऊन जातो, तो तिथं मार्क मिळवतो. आणि एक परसेप्शन असतं, म्हणजे तुमच्याबद्दलचा एक दृष्टिकोन असतो इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तींचा, की याचं सेट नेट कम्प्लीट आहे म्हणजे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन क्वालिफाय केलेला एक्झाम येतो सेट नेट. ठीक आहे ना. मग याचा अभ्यास थोडासा चांगला असू शकतो, एक दृष्टिकोन बदलतो तुमच्याकडे पाहण्याचा. फक्त PhD आहे सेट नेट क्वालिफाय झालेला नाहीये तर समोरच्याचा दृष्टिकोन बदलतो. ठीक आहे ना. म्हणजे म्हणतो ना आपण एक दृष्टिकोन पण समोरच्याचा सेट नेटवर वेगळा असतो आणि फक्त PhDवर वेगळा असतो. ठीक आहे ना. हे अकॅडमिक रेकॉर्डबद्दल सांगतोय. युनिव्हर्सिटीमध्ये अकॅडमिक रेकॉर्डसाठी 46 मार्क आहेत. ठीक आहे ना. बाकीचे जे इंटरव्ह्यू वगैरे त्या गोष्टीसाठी असतील ना ते वेगळे. बेसिक या ठिकाणी क्रायटेरिया समजून घ्या. म्हणजे मला थोडक्यात इतकंच सांगायचं आहे की अनेक विद्यार्थ्यांचे मला कॉल येऊन गेले मागे की सर सेट नेटला वेटेज राहिलेलं नाही का. तसं काहीच नाही आहे. सेट नेटला पण वेटेज आहे. एज्युकेशन सेक्टरमध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे तर माझं इतकंच म्हणणं आहे PhD तुम्ही मागं पुढे करतालच, कारण तो कोर्स आहे. ठीक आहे. 3 ते 5 वर्षात होऊन जातो. ॲडमिशन घेतलेला विद्यार्थ्याचा PhD होऊन जातं. वेगवेगळ्या वेळी PhD विद्यार्थी करतात. बरं ना. पण जे सेट नेट आहे ना तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. त्या ठिकाणी ते क्वालिफाय होणं डिफिकल्ट आहे. तुम्हाला अभ्यासच करावा लागतो तरच तुम्ही क्वालिफाय होता. सिंपल. म्हणजे सांगायचं काय, जो अभ्यास करताय तो डेफिनेटली करा. PhD तुम्ही कराच, पण त्यासोबत एक सेट नेट दोघांपैकी एक क्वालिफाय होणं अपेक्षित आहे. पुढे वेटेज तुमचं डेफिनेटली वाढतं. सिंपल. तर फ्रेंड काही जरी झालं इन फ्युचर तरी पण सेट नेटचं वेटेज जाणार नाही, वेटेज राहणारच. जसं की फॉर एक्झाम्पल MPhil गव्हर्नमेंटने बंद करून टाकलेलं आहे. MPhil आत्ता करता येत नाही. बरोबर ना. पण तरी देखील MPhilला त्यांनी वेटेज दिलेलं आहे पहा. म्हणजे मला म्हणायचं काय, एक्झाम जरी बंद झाला तरी त्याचं वेटेज हे बंद होत नाही. तर म्हणले पहा MPhil 60%च्या पुढे मार्क असतील, 5 मार्क आहेत MPhilसाठी. MPhil आता करता येत नाही पण वेटेज आहे ना. सिमिलरली सेट नेट पुढं काही का होईना, ठीक आहे, बंद जरी झालं तरी पण त्याचं वेटेज हे बंद होणार नाही. फ्युचरमध्ये त्याचं वेटेज राहणारच. सिंपल. तर फ्रेंड आय होप तुम्हाला कळालं असेल. युनिव्हर्सिटी लेवलला 5 मार्क आहे सेट नेटला. बाकी सर्व GR मी तुम्हाला वाचून दाखवत नाही. PDF मी तुम्हाला अपडेट करून देईल आपल्या टेलिग्राम चॅनलवर, तिथून तुम्ही पाहू शकता. आता हे पहा असोसिएट प्रोफेसरचा हा क्रायटेरिया तुम्हाला दाखवतो पहा. इथे म्हणले असोसिएट प्रोफेसर म्हणजे असिस्टंट नंतरचं जे प्रमोशन असतं ना ते असतं असोसिएटला. तर त्या ठिकाणी म्हणलेलं आहे पहा असोसिएटसाठी पण तुम्हाला पॉईंट दाखवतो पहा सेट नेटचा वेटेज असतं का नाही हे पहा इथे. ठीक आहे ना. इथं 4 मार्क आहेत असोसिएट प्रोफेसरसाठी, इथं 3 आहेत 2. म्हणजे वेटेज आहेच, नाही असं नाही आहे. ज्याचं PhD सेट नेट आहे त्याची ग्रोथ स्पीडने होते. ज्याचं PhD सेट नेट नाही त्याला थोडासा प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो. ज्याचं PhD नाही आहे फक्त सेट नेट आहे त्याला पण प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो प्रमोशनसाठी. ते पुढचे पॉईंट आहे. फक्त बेसिक सांगायचं झालं तर अपॉइंटमेंटसाठी ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू देता त्यावेळेस तुमचं
सेट नेट हे असणं आवश्यक आहे. इंटरव्ह्यूचा परफॉर्मन्स सेट नेटवाल्याचा चांगला होऊन जातो कारण त्याने अभ्यास केलेला असतो. ठीक आहे. तर गाईज जो पॉईंट आहे तुम्हाला मी या ठिकाणी क्लिअर केला आहे. कुठे डिमोटिवेट होऊ नका. अभ्यास जो पण तुम्ही करणार आहात तो आयुष्यात कधी वाया जात नाही, कधी ना कधी त्याचा फायदा होतच. ठीक ना. तर फ्रेंड आय होप तुम्हाला हा GR काय तो कळाला असेल. थोडक्यामध्ये फक्त सेट नेटचं मी सांगितलं आहे. बाकी सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टेलिग्रामवरून. ठीक आहे. तर फ्रेंड जाता पुन्हा सांगाल, जर तुम्हाला सेट नेट संदर्भात कोर्स जॉईन करायचा असेल त्या नंबरला मेसेज करून इन्फॉर्मेशन पाहू शकता. स्पेशली आपण सेट ओरिएंटेड कोर्स घेतो. 2026चा जो MSCT एक्झाम होणार आहे त्या एक्झामला आपण टार्गेट करत आहोत. खूप चांगल्या प्रकारे तुमचा पेपर फर्स्ट कव्हर होईल. अनेक विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेत. आपण कॉमर्ससाठी पण सेपरेट कोर्स प्रोव्हाइड करतो. कॉमर्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करताना कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करा. कॉमर्सची पण इन्फॉर्मेशन येऊन जाईल. बाकी पेपर फर्स्ट खूप चांगल्या प्रकारे तुमचा कव्हर होईल. ठीक आहे. हे सर्व रिझल्ट तुम्ही पाहू शकता. मागील एक्झामिनेशनचे रिझल्ट आहेत. ठीक आहे. हे पहा, जवळपास 7 ते 8 पेजेसमध्ये आपण रिझल्ट ॲड केलेले आहेत. खूप चांगले फीडबॅक विद्यार्थ्यांनी प्रोव्हाइड केले ते एक्झाम झाल्या. ठीक आहे ना. तर फ्रेंड आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.